चोरी करता है, अरे मोदी हमसे डरता है, वोट चोरी करता है। राणीच्या बागेतली सफेद माणसं, बाहेरची माणसं, राणीच्या बागेतली सफेद दोघे ठाकरे बंधू एकत्र आले हे महाराष्ट्राच्या मराठी माणसांसाठी पण खूप चांगलं आहे आणि सर्वांसाठीच चांगलं आहे. कारण ह्यांच्या युतीमुळे, ह्यांच्या एकत्र आल्यामुळे इकडच्या सर्व जनतेंना सर्वांना समजेल की ह्या BJPच्या माणसांनी किती भ्रष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांना लायकी दाखवण्याची हाच टाईम आहे आता. नाही, हे निवडणुकीसाठी नाही आले आहेत, हे कायमस्वरूपी आले आहेत. हे ज्यांना वाटत असेल की हे निवडणुकीसाठी असेल त्यांना ते वेगळ्या विचाराच्या. आमच्यासाठी हे मराठी माणसांसाठी हे एकत्र आले आहेत आणि तसंच हे पुढे पण असंच चालत राहणार. आमच्यासाठी दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. मुंबईचा विकास पण पाहिजे आणि मराठी माणसांचं पण संरक्षण पाहिजे. त्याच्यासाठी हे दोघे भाऊ एकत्र आले आणि या दोघा भावांनाच आणायला लागेल, नाही तर महाराष्ट्राच्या हे लोक सत्यानाश केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही लोक जे BJPवाले जे आले आहेत ते. दोन्ही ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र आले, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एकत्र आलेले आहेत. आणि कोणत्या परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 जागेमध्ये 118 ते 120 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार ही आघाडी मिळवणार आणि मुंबई ताब्यात ठेवणार. ही मुंबई चोरांच्या, लफंग्यांच्या आणि इतर भाषिक लोकांच्या ताब्यात देणार नाही म्हणजे नाही. BMCची आणि आजपासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. एकत्र राहून आज या देशाचं नव्हे, ज्याने या मुंबई हद्दपार करायचं स्वप्न रंगवलं त्यांनाच मुंबईतून बाहेर घालून हे दोन्ही ठाकरे बंधू या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मुंबई शहरामध्ये राज्य करतील आणि प्रत्येक धर्माला, जातीला, सगळ्याला न्याय देतील असं आज या ठिकाणी ठरणार आहे. आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी कळेल. नाही, आम्हाला विकासाचा मुद्दा पाहिजे आहे, मराठीचा मुद्दा नाही आहे. परंतु मराठी दोन भाऊ एकत्र आल्यामुळे या मुंबई शहराचा विकास कायापालट होणार म्हणजे होणारच आहे. आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून, मी उपजिल्हा प्रमुख रत्नागिरीहून आलेलो आहे आणि आज आपल्याला कळेल की या ठिकाणी या मैदानामध्ये जागासुद्धा राहणार नाही आहे. हे आपल्याला थोड्याच वेळाला पत्रकारांना आणि जनतेला कळून येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबईमध्ये गेले कित्येक वर्ष शिवसेनेचं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच महापौर बसलेला आहे आणि आताही तेच महापौर बसणार. कारण मुंबई ही 107 हुतात्म्यांनी दिलेल्या, बलिदान दिलेल्या लोकांची आहे. ती जर आपल्याला जपायची असेल तर आपल्याला मुंबईला मराठी महापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच महापौर बसणं गरजेचं आहे. ये शक्ति प्रदर्शन नहीं है, ये महाराष्ट्र की जनता का प्रेम है और खास करके मुंबई में ठाकरे बंधु के सिवा कोई नहीं चला सकता महानगरपालिका। मुंबई महानगरपालिका में सत्ता आने वाली है ठाकरे बंधु की और वो 25 साल से है, अभी भी रहेगी। बहुत फर्क है। खास करके मुंबई महानगरपालिका में इस समय महाराष्ट्र के अस्तित्व की लड़ाई है। जो बीजेपी कर रही है, इतनी गंदी खेल रही है पूरे देश में और मुंबई में खास करके आपस में लड़ाया जा रहा है। आज उत्तर भारतीयों के साथ में देखिए क्या कर रही है बीजेपी। आज बीजेपी दिन रात उत्तर भारतीयों को गाली दिलवाती है और मार खिलाती है। भाई, मुंबई में मराठी ही महापौर बनेगी और मुंबई में महापौर तब से चले आ रहे हैं। खास करके जो हिंदी भाषी नेता हैं बीजेपी के अंदर, उनसे पूछिए ना कि उत्तर भारतीयों को उन्होंने टिकट दिलाया है क्या। और उत्तर भारतीय जब मार खाते हैं तब कौन आता है। और उद्धव साहब ने हमेशा उत्तर भारतीयों को साथ में लेके चला है और उत्तर भारतीय हमेशा शिवसेना के साथ में है। राज साहब ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि उत्तर भारतीय यहाँ पे ना आए। अरे आए, यहाँ पे रोजी रोटी करें, कमाएं और राजनीति भी करें, लेकिन आपस में लड़ाई न लड़े। खास करके आप यही सोचिए, अगर बीजेपी काम की होती तो बाहर से नेता बुलाना पड़ता क्या। लोकल चुनाव है और पूरे देश के नेता यहाँ आ रहे हैं। अगर बीजेपी या शिंदे गट यहाँ पे काम किया होता तो उत्तर प्रदेश से या बिहार से नेताओं को बुलाने की जरूरत थी क्या। गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्राची जी इच्छा होती ती आज पूर्ण होताना दिसते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, त्यामुळे सर्वांना एक नवीन जोश, उत्साह निर्माण झालेला आहे। आजपर्यंत उद्धव साहेबांनी जी कामं केली आहेत त्याचं श्रेय आज हे सत्ताधारी घेत आहेत आणि त्यांच्या सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरती
जे विरोधक म्हणजे उमेदवार उभे राहिलेत त्या उमेदवारांना अर्ज पाठी घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकतायत, त्यांना पैशाची लालच देऊन म्हणजे नको नको ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आज त्यांना ते अर्ज मागे घ्यायला लावलेले आहेत आणि हे कुठेतरी लोकशाहीला घातक ठरत आहे. नाही ते नुसत्या महापौर निवडणुकीसाठी एकत्र आलेले नाही आहेत, ते कायम एकत्र राहणार आहेत आणि आता ही खरी सुरुवात झालेली आहे. यापुढे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि त्याच्यावर वर्चस्व ठाकरेंचंच आहे. नाही असं काही होणार नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने लढत असतो. जे विरोधक टीका करणारे ते करतच असतात, पण प्रत्येकजण आपापल्या परीनं आपलं अस्तित्व टिकून आहे. आम्ही हे सगळे टीम आमची संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका आहे आणि संगमेश्वर तालुक्यातील ही कार्यकारिणी कार्यकारिणी आहे.